मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू झालेली आहे। धरणांमधील पाणीसाठा घटलेला आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। सध्या पाणीसाठा धरणांमधला सातत्याने कमी होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागलेला आहे। मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात लागू झालेली आहे। धरणांमधून पाण्याची पातळी कमी झालेली असल्यामुळे हा निर्णय पालिका प्रशासनाला घ्यावा लागलेला आहे। 10% पाणी कपात मुंबईमध्ये लागू झालेली आहे। या संदर्भात प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याशी आपण बोलूयात। ज्योत्स्ना, मुंबईकरांना आता विशेषतः कुठली नेमकी काळजी घ्यावी लागेल? प्रशासनाकडून काही सूचना या संदर्भात दिल्या गेल्यात का? रिद्धी, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की ऐन उन्हाळ्यामध्ये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं संपूर्ण शहरामध्ये उद्यापासून म्हणजे 15 मे पासून जे आहे आजपासून उद्यापासून ही सुरुवात होणार आहे। तर 10% पाणी कपात जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबईला दररोज जर बघायचं गेलं तर 5200 इतका दशलक्ष लिटर पाण्याची गरज लागते आणि त्याच्यामध्ये आता 10% पाण्याची कपात करण्यात येणार आहे। याचाच अर्थ 520 दशलक्ष लिटर पाणी जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे। मुंबईकरांना विशेषतः जे आहे 3 महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहे की पाणी येण्याच्या म्हणजे आपल्या घरी जे पाणी येतं त्या पाणी येण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल होणार नाहीये। त्याचबरोबर पाणी जे आहे ते ज्या दाबाने पाणी येतं म्हणजे पाण्याचा फ्लो जो आहे तो स्लो केला जाणार नाहीये। ज्या दाबाने पाणी येतं त्याच दाबाने जे आहे ते पाणी पुरवठा केला जाणार आहे। त्याचबरोबर मुंबईकरांना सुद्धा पाणी जपून वापरण्याचं जे आहे ते एक प्रकारचं आव्हान एक प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर अतिरिक्त पाणी साठा करू नका असं सुद्धा सूचना ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहे। आपल्याला माहिती आहे की जे मुंबईमध्ये असे अनेक भाग आहेत, विक्रोळी असो, भांडूप असो आणि वेस्टर्न साईडला पण असे अनेक भाग आहेत जे थोडे उंच वटावरती येतात। अशा भागांमध्ये जर कमी दाबाने पाणी सोडलं तर त्या उंच भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये जे आहेत टेकडीच्या परिसरामध्ये तिथे पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो। मग अशाच वेळी सुद्धा मुंबई पालिकेकडनं ही विशेष काळजी घेण्यात येणार आहे की जे उंच वठे म्हणजे टेकडीवर जरा उंच भागावरती ज्यांची घरं असतील त्यांना सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू राहील। मुंबईमध्ये जरी पाणी कपात 10%ची सुरू असली तरी ही ऑगस्टपर्यंत जी आहे ती पाणी कपात म्हणजे ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा आपल्या सर्वांना पुरावा याकरता ही तरतूद जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर यावर्षी पाऊस जो आहे तो सुद्धा सांगण्यात आलेला आहे की पाऊस जेव्हा पडायला सुरुवात होईल म्हणजे जूनच्या लास्ट नंतर पाऊस जेव्हा मोठा सुरू होतो त्यानंतर मात्र ही पाणी कपात जी आहे ती घटवण्यात येईल। मात्र सध्या मुंबई महानगरपालिकेकडनं ही 10%ची पाणी कपात 15 मे पासून जरी सुरू असली तरी ती किती तारखेपर्यंत सुरू राहील या प्रकारची कोणतीही माहिती मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेली नाहीये। पण याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचे जे MMR रिजन आहेत म्हणजे मुंबईच्या आसपास लगतचे जे आहेत ठाणे महानगरपालिका, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तिथे कोणत्याही प्रकारच्या पाणी कपात जी आहे ती अद्याप सांगण्यात आलेली नाहीये। मात्र मुंबईमध्ये मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराला जो पाणी पुरवठा लागतो अशामध्ये जे आहे निश्चित आणि त्यामुळे या भागातल्याच नागरिकांना विशेषतः काळजी घेण्याची सध्या गरज आहे असंही दिसतंय। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा।